सातारा जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते पालिका निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या भोवती विरोधकांची कोंडी घट्ट होताना दिसतेय। लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा उफाळून आलेला आहे। भाजपकडून सातारा आणि पाटणमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे शंभूराज देसाई यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांची देसाई यांच्यासोबत झालेली भेट, जिल्ह्याच्या राजकारणात जयकुमार गोरेंची एंट्री आणि शिवेंद्रसिंह राजेंची भूमिका याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे। शंभूराज देसाई यांच्या भोवती विरोधकांची कोंडी। शंभूराज देसाई आपला गड राखणार का? पाटणमध्ये पक्षांपेक्षा गटागटांचं राजकारण अधिक प्रभावी। महायुतीतील अंतर्गत कलह भोवण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीवेळी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या पोस्टरला विरोध केल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उदयनराजे यांच्यात वादाची ठिणगी पेटली होती। मधल्या काळात वातावरण शांत झालं असलं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा त्या ठिणगीचा भडका उडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भाजपच्या जयकुमार गोरे यांच्याकडून शंभूराज देसाई यांच्या विरोधात रणनीती खेळली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे देसाईंची जिल्ह्यात कोंडी होण्याची शक्यता आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असतो तेव्हा त्या तालुक्यातली ती पार्टी पण मजबूत असते, कारण जेव्हा निवडून येण्याची शक्यता अधिक असते तेव्हा तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष अधिक असतो। आपली लढाई एका शक्तिशाली शक्तीसोबत आहे आणि अशा वेळी आपण एकत्र लढलो तर आपल्याला विजयापर्यंत ताकदीने पोहोचता येईल। उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा असतानाच अलीकडे दोघांची महामार्गावर झालेली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। अरे एकटाच कुणीकडे बाकी काय ऑलवेज घ्यायची मीटिंग। काल बंधुराजेने तुमचं सांगितलंय मीटिंग घ्या म्हणून कॉलेज पाहिजे, कॉलेज दिवस बेस्ट। पाटणमध्ये पक्षांपेक्षा गटांचं राजकारण अधिक प्रभावी ठरत आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे या तीनही नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीने लढायला लागणार आहे। समोरची ताकद मोठी आहे, संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत। आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेले आहेत आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम हे पाटणमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केले। महायुतीत अंतर्गत वाद आणि कटकारस्थांचं राजकारण रंगत असतानाच महायुतीच्या विरोधात दोनही राष्ट्रवादी साताऱ्यात एकत्रित आलेत। कधी काळी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्हा आता पुन्हा एकदा बालेकिल्ला म्हणून सर करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी सज्ज आहेत। आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचं आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। महायुतीतील अंतर्गत संघर्ष तर दुसरीकडे पाटणमध्ये गटागटांची लढाई या रणधुमाळीत शंभूराज देसाई आपला गड राखणार का याकडे साताराकरांचं लक्ष लागलंय। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।